नमस्कार शेतकरी मित्रांनो, जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, पुढील 5 दिवस कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान आणि कुठे पडणार अवकाळी पाऊस, तर मित्रांनो आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील। तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे। एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे। काही ठिकाणी तापमान 43 ते 44 सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले आहे। यावरून राज्यात उष्णतेची लाट पसरली असल्याचे दिसत आहे। तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि वादळी पाऊस होत आहे। विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे। यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळालेला आहे, परंतु वादळी पावसाने शेती पिकांवर मोठा वितरित परिणाम पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। दरम्यान हवामान विभागाने आज देखील राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याची पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात आज गारपीट होणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे। अशातच मात्र प्रादेशिक हवामान केंद्राच्या माध्यमातून मराठवाड्याच्या हवामान संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे। हवामान खात्याने मराठवाड्यातील पुढील 5 दिवसाचे हवामान कसे राहणार याबाबत डिटेल माहिती दिलेली आहे। आयएमडीने म्हटल्याप्रमाणे पुढील 5 दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे। मराठवाड्यात पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी वारा, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता आपण हवामान खात्याने नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हे जाणून घेऊया। तर कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस? आयएमडीने म्हटल्याप्रमाणे आज मराठवाडा विभागातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे। उद्या जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव व लातूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे। तसेच 25 एप्रिलला बीड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या कालावधीत या सदर जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचं म्हटलं जात आहे। यामुळे निश्चितच मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे। आगामी 5 दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधव आपल्या शेती पिकांची आता हार्वेस्टिंग झालेल्या शेतमालाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा, जेणेकरून पुढच्या हवामान अंदाज आजचा माहीत होईल। धन्यवाद।